नमस्कार मंडळी, समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, मराठी चित्रपटाचा मुद्दा हा नेहमी चर्चेत असतो. 4-5 दिवसापूर्वी नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर सुजय डहाके, नेहल तरडे म्हणजेच प्रवीण तरडे यांच्या पत्नी, तसेच शरद केळकर अशा बऱ्याच कलाकारांनी, दिग्दर्शकांनी मीडिया प्लॅटफॉर्मवर, डिजिटल मीडियावर, सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. अशा कितीतरी लोकांच्या मनामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात त्यांच्या मनामध्ये ही खंत आहे, ही सल आहे की आमच्या चित्रपटांना मराठी प्रेक्षक किंवा मराठी माणूस थिएटरमध्ये चित्रपट पाहायला का जात नाही. मंडळी, मी जवळपास मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 5 ते 6 वर्ष काम केलं आहे आणि त्या एकूणच अनुभवावरून की काही मुद्दे जे मराठी इंडस्ट्रीला किंवा मराठी चित्रपटांना प्रेक्षक का भेटत नाही त्यासाठी कारणीभूत आहे असं मला वाटते. माझ्या म्हणण्यानुसार पहिलाच मुद्दा म्हणजेच लिमिटेशन. मराठी इंडस्ट्री किंवा मराठी चित्रपटाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लिमिटेशन दिसून येते. ती लिमिटेशन निर्मात्याची असो, ती लिमिटेशन बजेटही असो, ती लिमिटेशन भाषेची असो, ती लिमिटेशन कलाकारांची असो, ती लिमिटेशन फक्त विशिष्ट एरियापुरती मर्यादित असो किंवा त्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असो. मला वाटते दुसरा मुद्दा हा आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात, जे लोक एका विशिष्ट पातळीवर, उच्च दर्जावर जाऊन पोचले आहे, त्या लोकांना नवीन चेहऱ्याला चान्सच द्यायचा नाही आहे. जे चेहरे आपण 10 ते 15 वर्षापूर्वी एखाद्या अवॉर्ड शोमध्ये पाहायचो, तेच चेहरे आपल्याला त्याच बेंचवर, त्याच खुर्चीवर बसलेले दिसतात. नवीन चेहरे क्वचितच आपल्याला नागराज मंजुळेसारखा एखादा चेहरा त्या ठिकाणी ॲड झालेला दिसतो, क्वचित. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना चान्स दिला, टेक्निशियनना चान्स दिला. जे निघणारं आउटपुट आहे ते वेगळ्या स्वरूपाचं, अलग दृष्टीचं आणि प्रेक्षकांना पसंत पडेल असं दिसून येऊ शकते. त्यामुळे या गोष्टीवर नक्कीच मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांनी काम करायला पाहिजे. नवीन टॅलेंटला वाव दिला पाहिजे. नवीन टॅलेंटला संधी दिली तरच कदाचित मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नाविन्य आपल्याला दिसून येऊ शकते. मंडळी, मराठी इंडस्ट्रीतल्या काही लोकांची ही समजूत आहे की मराठी सिनेमा हा ग्लोबल लेवलचा सिनेमा आहे. त्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते अन्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसत नाही. आमचे सिनेमे हे आशयघन सिनेमे आहे. त्यावेळी त्या लोकांना, माझ्या दृष्टीनं किंवा मला असं वाटते, त्या लोकांना माझ्याकडून एकच उत्तर दिलं पाहिजे. जर तुमचा सिनेमा आशयघन आहे तर तुमचे मराठी लोक तुमचा सिनेमा का पाहत नाही? तुमचा सिनेमा जर ग्लोबल लेवलचा आहे तर तुमचा सिनेमा मुंबई पुण्याच्या बाहेर का जात नाही? का तुमच्या सिनेमाला, आशयघन सिनेमाला बजेट काढणे सुद्धा कठीण होऊन जाते? मला असं म्हणायचं नाही की मराठी इंडस्ट्रीने आशयघन सिनेमे बनवू नये. मला असं म्हणायचं आहे की आशयघन सिनेमासोबत तुम्ही यूथला काय योग्य वाटते, यूथपर्यंत आपल्याला जर आपला सिनेमा न्यायचा असेल तर त्यांच्या पसंतीला आपण खरे उतरलो पाहिजे. त्यांना काय पसंत आहे, त्यांच्या आवडीनिवडीचा नक्कीच विचार केला पाहिजे. आपल्या लोकांना जर आपले सिनेमे आवडत नसेल, आपल्या यूथ जनरेशनला जर आपली फिल्म इंडस्ट्रीच माहीत नसेल तर आपले सिनेमे आशयघन असून चालत नाही. थोडीशी पॅटर्नला लोकांनी डोक्यावर घेतला आहे. वेड या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतला आहे. टाइमपासला लोकांनी डोक्यावर घेतला आहे. तुम्ही आशयघन सिनेमे जरूर बनवा, पण यूथला काय योग्य वाटते याचाही विचार करा. मराठी सिनेमातील स्टोरी याचा जर आपण विचार केला तर मोस्टली आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. जर एखादा सिनेमा खूप चालला तर त्याच पद्धतीचे जवळपास त्याच्या मागून 10 सिनेमे आपल्याला दिसून येते. तोच कंटेंट जवळपास मोडतोड करून ते आपल्यासमोर डिस्प्ले केला जातो आणि यामध्ये जर कोणाची कमर तुटत असेल तर ते प्रोड्युसरची तुटल्या जाते. आणि आपला मराठी प्रोड्युसर एकदा जर त्याची कमर तुटली तर जवळपास 10 वर्ष त्याची कमर जागेवर येत नाही. आणि 10 वर्षानंतर त्याची कमर जागेवर आली तरी तो 10 वर्षानंतर एखादा सिनेमा प्रोड्यूस करण याची गॅरंटी नाही. त्यामुळे मराठी निर्मात्यांनी आपलं बजेट पास करताना किंवा कुठल्याही सिनेमावर आपली गुंतवणूक लावताना एक प्रकारचं भान ठेवावं की तो पुढचा सिनेमा मध्ये नवीन काय आहे, पोटेन्शियल काय आहे, यूथला तो
कंटेंट खेचून आणणार की नाही या सगळ्या गोष्टीचा विचार जरूर करावा. तुम्ही आपल्या सिनेमातून स्टार निर्माण करा, सुपरस्टार निर्माण करा. आपला सिनेमा मुंबई पुण्याच्या बाहेर काढा. आपला सिनेमा मुंबई पुण्याच्या जोपर्यंत बाहेर जाणार नाही तोपर्यंत आपला मराठी सिनेमा चालणार नाही, बॉक्स ऑफिसवर कमाई करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाचा, एरियाचा विचार करून जर तुम्ही सिनेमे बनवाल तर नक्कीच आपल्या सिनेमाला लोक पसंत करेल. मंडळी, एक गोष्ट खूप हायलाईट करून सांगतो की मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये साऊथच्या दृष्टीने, बॉलिवूडच्या दृष्टीने किंवा इतर कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीच्या दृष्टीने टॅलेंटची कमी आहे. पण त्या टॅलेंटला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थायिक असलेल्या लोकांनी संधी दिली तर ते टॅलेंट जगासमोर येईल, महाराष्ट्रासमोर येईल. आणि महाराष्ट्रासमोर आलं तर आपल्या मराठी इंडस्ट्रीला नवीन प्रेक्षक लाभेल, मराठी इंडस्ट्रीला आपला तरुण लाभेल. त्या टॅलेंट थ्रू आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. नाहीतर आपला मराठी सिनेमा फक्त आणि फक्त फेस्टिवल पुरताच मर्यादित राहील.